कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवरती महाड येथे संत रोहिदास सभागृहात महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी मंत्री गोगावले यांनी प्रशासनाच्या कार्यांची प्रशंसा केली, मात्र वेळेत काम पूर्ण न होण्याबाबत सूचक शब्दात टोला देखील लगावला। या कार्यक्रमाला महाड प्रांत अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यासह महाड पोलादपूर येथील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहात पार पडला। 30-40 वर्षापूर्वीचा असणारा काही 7-12 वर्ष बोजा जो तुम्ही करून दिला, इतर काय ज्या बाबींचे आपण आता त्यांना दाखले दिले त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो। ह्या गोष्टी जर पहिल्यापासून झाल्या असत्या तर मला वाटतं आणखीन बरं झालं असतं। थोडी दुरुस्त्या करायच्या असतात, काय फेरफार असतात, काय नावं चढवायची असतात, ह्याला जास्त वेळ कोणी लावायचा प्रयत्न करू नका। कार्यरत असणारे कर्मचारी अधिकारी यांचे गुणगौरव आणि कौतुक सोहळा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपणाला 2011 पूर्वी निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण झाले आहे तर असे नियमानुकूल करून त्या जागांचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। 3 ऑगस्टला आपणाला पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आणि पानंद रस्त्याच्या भोवती झाडे लावणे असा पद्धतीचा कार्यक्रम आहे। 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर जे आपण मंडल स्तरावरती करणार आहोत, त्याच्यामध्ये महसूल विभागाच्या विविध दाखले, योजना आणि इतर विभागांना आपण समाविष्ट करून त्याच्यातून नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत। 5 ऑगस्टला आपण सामाजिक योजनांमध्ये जे लाभार्थी आहेत, म्हणजे संजय गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, तर त्या योजनांमधील लाभार्थ्यांचे डीबीटी करण्यासाठी जे राहिलेले आपले महाडमधले 466 लाभार्थी आहेत तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचे ई-केवायसी करणं आणि डीबीटी मध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरील जे काही अतिक्रमण आहे तर ते काढण्याबाबतची कारवाई होणार आहे आणि 7 तारखेला एम-सँड धोरण म्हणजे कृत्रिम वाळूचे जे शासनाने नवीन धोरण आणलेले आहे तर त्याच्याबाबतची कारवाई करण्यासंबंधी काम होणार आहे। तर अशा पद्धतीने 1 आठवड्याचा पूर्ण कार्यक्रम केलेला आहे।